बोला. म्हणजे अजून काय म्हणायचं आहे तुम्हाला? हां? नाही, 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 नाही. लग्न मला नाही करायचंय अशातला भाग नाही तो. मी माझे कारण तुम्हाला सांगितलेत ना. आको किती दाव सांगणं पडा तुमले? हां? 10 दाव काय 100 दाव सांगाय गे म्हणा. मला नाही करणं लगीन इथला मग. पहिले म्हण पायावरती उभा राहू द्या. हां? संसार म्हणजे काय तुम्ही काय लोणचं बिंचं समजतस का? चाटीसनी खाई घे असं. असं नाही राहते. ऐकलं का? मी जव लगून नोकरीला लागस नाही म्हणा म्हणा पैसावर म्हणा म्हणा पायवर मी उभा राहस नाही ना तव लगून मी नोकरी एक दाव सांगाय घेते. मी म्हणा सबूतवर तसाच राहसू आणि मला माझा शब्द काही बदलायचा नाही आहे. एकदा सांगितलं गेलं ना, जोपर्यंत मी माझ्या नोकरीला आणि माझ्या पैशांनी समृद्ध होत नाही ना, तोपर्यंत मी लग्न बिग्न काही करणार नाही आहे. म्हणजे काय म्हणजे? आजोबांना सांगाल तुम्ही, पण मग माझी पण तर बाजू मांडायला पाहिजे ना तुम्ही. मग ते काय करतील? माझ्या आयुष्यातले निर्णय आजोबा घेतील का आता? अच्छा, मला त्या आजोबांसंगेच बोलणं पडी मग. तुम्ही मायबाप होईसनी काही कामना नाहीत ना. आजोबा म्हणा आयुष्याला निर्णय लिहितील ना, त्यासना संगे बोलसू मी. मी बोललो ना आजोबांशी बोलेल असं, परत परत मला ना त्या विषयावर आता हे नको आहे. आणि एक मिनटं, तुम्हाला जर एवढीच लाज वाटत असेल ना माझं लग्न होत नाही म्हणून, तर मी निघून जातो या घरातून. मग बघा, कोणता पोऱ्या उभा करतस नि कोणती सून आणतस तुम्ही. हां? पोऱ्याच राहणार नाही तर कथानी लगीन करशात तुम्ही. साधी सोपी सरळ गोष्ट आहे ना, 100 वेळा सांगितलं गेलं तुम्हाला. मला नाही करायचंय नाही करायचंय म्हणून. आता ही हजार बोलाशिवाय तुमनं कसं काय व्हाय म्हणा. मी दाखला पडी जास ना. तुम्ही मोठे, मी लहान आहे. लहानांनी ऐकायचंच राहतं ना मोठ्यांचं. तुमचं चुकीचं आहे का बरोबर आहे त्याच्याशी नाही घेणं देणं तुम्हाला. मना कसं चुकायनं, मी कसा चुकी राहिनो ते तुम्ही दाखवाल मला फक्त. नाही नाही, हे पहा, मला ठेरी जायले. मी आता तुमचं काहीच ऐकणार नाही आहे. तुम्ही काय बी करा आणि काय बी राहा. जर परत माझ्या लग्नाचा विषय या घरात निघाला ना, घर सोडून निघून जाईल मी डायरेक्ट. हां.